आणि ते फक्त परमेश्वराजवळ आहे. झोपेत सुख आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे, आणि ते परमेश्वराजवळचं सुख आहे. आपण परमेश्वराजवळ असतो त्यावेळेला आपण अज्ञानात असतो, कारण वासनेचं आवरण आहे. वासनाच हे अज्ञान आहे. त्याची नावं आहेत म्हणजे सगळी वासना, कल्पना, कामना, भावना वगैरे ते सगळं अज्ञानाचं खटलं आहे, आणि आपण अज्ञानात तिथे असतो. त्यामुळे आपल्याला आपण परमेश्वराजवळ आहोत हे आपल्याला कळतच नाही, कारण ते आवरण असतं. आणि तीच वासना आपल्याला उठवते आणि कार्याला लावते, हे आपण बघितलं. आता ह्याच्यावर उपाय काय? माझं परमेश्वराजवळ जायचं आहे, मला ते सुख हवं आहे, ते परम सुख आहे. आणि खरं सांगायचं ना, मी सांगते म्हणून नाही, ते सगळे संत ऋषीमुनी सगळं ओढून सांगते तुम्हाला सुख हवं आहे ना. ज्ञानोबाने सांगितलं, मला तर आठवते की माहिती, तरी झडझडून वाहिला निघ ये भक्तीची या वाटे लाभ, तरी पावसे अव्यंग स्वरूप माझे. तरी झडझडून म्हणजे अगदी घाई करा, त्वरा करा, ये भक्तीची या वाटे लाभ. समर्थ म्हणतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. म्हणजे सगळे संत आहेत, सगळे ऋषीमुनी आहेत, ते तुम्हाला सांगतायत प्रपंच सुखे करा. समर्थ म्हणतात प्रपंच सुखे करा, परी काही परमार्थ वाढवा. परमार्थ अवघाची बोलवावा हे विहित नव्हे. म्हणजे आपल्याला जर खरंच सुख हवं आहे ना, तर प्रपंच करून जो परमार्थ करतो ना, तो त्यात सुख आहे. याचं कारण काय माहिती का? त्याच्या प्रपंचावर जो परमार्थ चालले असेल तिथे सुख मिळत असतं. आपण काय करतो, ह्या प्रपंचातूनच सुख मिळवण्याचा खटाटोप करत राहतो, आणि इथे नाही आहे सुख. मग आपल्याला सारखं दुःख होत राहतं. ते क्षणिक सुख आहे. प्रपंचातलं सुख आहे ते क्षणिक आहे. परमार्थातलं सुख आहे ते अतिशय परमेश्वराचं स्वरूप प्राप्त झालं तर काहीच सुख आहे. पण नाही तर परमार्थामध्ये थोडं थोडं तरी सुख आहे. म्हणजे थोडक्यात भक्ती भजन करायला लागले की तुम्हाला एक आनंद मिळतो. समर्थाने सांगितलं बरोबर. आपण काय केलं, आपण काल बघितलं की आपल्याला कर्म करायचंय. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. एक दोन श्लोकात समर्थाने खरं सांगायचं तर बरंच काही सांगून टाकलंय. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. आम्हाला धन्य व्हायचंय, पण मग काय करावं लागेल? निंद सोडावे लागेल, वंद्यते करावे लागेल, आणि परमेश्वराचं चिंतन करावं लागेल. प्रभाते म्हणे सांगितलंय म्हणजे आपण उठल्यावर जर परमेश्वराचं चिंतन केलं, आणि पुढे म्हणतात पुढे वैखरी राम आधी वदावा, म्हणजे दिवसभर त्याचं थोडं थोडं चिंतन आठवण करा. जनी भोजनी नाम वाचे वदावे, जेवण करताना थोडक्यात जेव्हा आपण खाऊ पिऊ तेव्हा तरी परमेश्वराचं स्मरण करा. म्हणजे समर्थाने सांगून ठेवलेलं सध्या काय करायचंय, भक्ती करायची. भक्ती म्हणजे काय? मातृभक्ती, पितृभक्ती, बरोबर. म्हणजे मातेवर असणारं आपलं प्रेम, पित्यावर असणारं आपलं प्रेम. तसं गुरुभक्ती आहे. परमेश्वराची भक्ती, भक्ती ह्याचा अर्थ प्रेम, आंतरिक प्रेम. खूप दिवसात जर आपलं अतिशय प्रेमाचं व्यक्तिमत्व जर आपल्याला भेटलं नाही, खूप दिवस झाले, काही त्याच्याकडचा पत्ता नाही, आणि अचानक जर समोर आलं तर आपल्या डोळ्यातून अश्रुधार वाहतात. आणि ती जी मनाची अवस्था आहे त्या क्षणाची, त्याला म्हणतात प्रेम. ते एक्सप्लेन करतात. प्रेम हे शब्दात सांगता येत नाही. ती आंतरिक संवेदना आहे.
आणि असं प्रेम जे व्यक्तीबद्दल आपल्याला वाटतं, मुलांबद्दल वाटतं, ते परमेश्वराबद्दल वाटणं म्हणजे भक्ती. म्हणजे भक्ती शब्दाचा अर्थ प्रेम. आता भाव म्हणजे काय? समर्थानच एक रिगू समासीचं मध्ये विचारलंय. तुम्ही म्हणता भाव धरा, भाव धरा. भाव म्हणजे तरी काय? भाव तोची विश्वासा दृढ धरावे. भाव म्हणजे विश्वास. परमेश्वर विद्यमान आहे आणि तो माझा रक्षण करता आहे, हा दृढ विश्वास. आपल्याला जसं काही आपले मित्र आहेत ते धोका देणार नाही, आपल्याला विश्वास असतो की ही व्यक्ती म्हणजे माझं विश्वासाचं स्थान आहे. आपण आश्रय असतो. लक्षात घ्या, आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत फक्त आश्रयावर असतो. कुणाला कुणाचा तरी आश्रय असतो आपल्याला. आपण कुठेतरी ठेवले, हे म्हणजे माझं विश्वास. मग तिथे मी सगळं माझ्या मनापासून सगळं जे काय असेल ते सांगणार. हा जसा विश्वास तसा परमेश्वरावर दृढ विश्वास म्हणजे भाव. भाव शब्दाचा अर्थ काय आहे? दृढ विश्वास. म्हणजे आता समर्थांनी दासबोधात सांगितलंय, गहन आहे. काही समाज किंवा काही दशक गहन आहे, आम्हाला समजत नाही. हे काय समर्थ सांगतायत? नाही, समर्थ सांगतायत म्हणजे तेच बरोबर आहे, मला कळत नाही. शिष्य लक्षण आता तुम्ही बघितलं काय सांगितले शिष्याचं लक्षण? सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण तोच जाणारा सच्शिष्य. सच्शिष्याचे लक्षण सांगताच होते सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण, म्हणजे सद्गुरूच्या ठाई पूर्ण विश्वास, त्याला म्हणायचं भाव. भक्ती म्हणजे प्रेम आहे, भाव म्हणजे त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी माझा विश्वास आहे, माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. लक्षात आलं? भक्ती म्हणजे प्रेम आहे आणि भाव. आता श्रद्धा म्हणजे काय? लक्षात घ्या, मला प्रेम वाटतंय, माझा विश्वास आहे, मग मी आता काहीतरी करेन. माझं जे ते त्या संदर्भातलं जे करणं आहे ती श्रद्धा आहे. श्रद्धेच्या वगैरे ह्याच्या व्याख्या केलेल्या आहेत वेगवेगळ्या तरी, प्रत्येकाने केलेल्या आहेत व्याख्या. पण म्हणजे श्रद्धा शब्दाचा अर्थ आहे की श्रद्धेने त्या, मी लक्षात घ्या, आमचं प्रेम आहे, आमचा भाव आहे, विश्वास आहे, पण मग आपल्याला काहीतरी त्याला दिल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. आपण आपली ती श्रद्धा आणि भाव व्यक्त करतो. ते व्यक्त करण्याचं स्वरूप मी आता कसं सांगायचं? मग ते आपण काहीतरी या स्वरूपात व्यक्त करतो, पण लक्षात घ्या, आपण वस्तू देऊन व्यक्त करतो तसं नाही आहे. ते परमेश्वराला मी माझं सगळं अंतःकरण ओतलेलं आहे, दिलेलं आहे. ती श्रद्धा. काय देऊ परमेश्वराला? असं जी स्थिती आहे ती श्रद्धा. म्हणजे आपल्याला लक्षात दिलं, भक्ती म्हणजे प्रेम आहे, भाव म्हणजे दृढ विश्वास आहे, आणि श्रद्धा म्हणजे मी आता काहीतरी करायला पाहिजे. थोडक्यात मी सतत त्याची आठवण केली पाहिजे. सगळ्या संतांनी खरं सांगायचं तर भक्तीचं सांगितलेलंच आहे. तुकोबा महाराज त्या हनुमंतात, शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता, भक्तीच्या त्या काय वाटा आम्हा दाबाव्या सुटका. हनुमंताला वर्णन केलेलं आहे. हनुमंत भक्तीचं श्रेष्ठ दैवत आहे. दास्य भक्ती आहे, सख्य भक्ती, सगळंच आहे म्हणजे. आणि पुन्हा सामर्थ्य देणार होते. म्हणजे तिथे कसं आहे ते आपल्याला खरं सांगायचं ना, हनुमान चालिसानं म्हणत जाणे, मी भीमरूपी स्तोत्र म्हणत जा की सगळे सगळं खरं सांगायचं ना, तब्येतीची स्ट्रॉंग होईल हनुमंतासारखी. म्हणजे ते श्रेष्ठ आहे. आपल्याकडे आदर्श लक्षात घ्या, आपण ज्याचा आदर्श करतो ते आदर्श असे करलेले पाहिजे. कोण माझा आदर्श? मारुती भक्तीचा. आणि मला परमेश्वराजवळ पोचवायचं असेल तर मी त्याचा आदर्श धरलेला पाहिजे. म्हणजे सगळे संत ओरडून काय सांगतात? भक्ती करा, प्रपंचाची मिठी थोडी थोडी सोडवा आणि थोडी थोडी इकडे. आता भक्ती करायची आपल्याला, बरोबर आहे. आता आपलं लक्ष खरं सांगायचं ना, आम्ही संसारातल्या विषयांवर इतकं आमचं लावलेलं असतं की महत्त्व चिकटलेलं असतं, सगळं घरावर असतं,
त्या मुलांवर असतं असावं, लक्षात घ्या. कर्तव्य सगळं करायचं. उलट मुलांना खरं सांगायचं तर मुलांची काळजी घेणं आज खूप गरजेचं आहे. तुम्ही जसं आचरण कराल तसं मुलं बघणार आहेत. आता सकाळी प्रभातीमध्ये रामचिंतितचा आम्ही जर स्तोत्र म्हटली तर ती मुलांच्या कानावर पडणार आहेत. त्यांची ती पाठ होणारी, लक्षात घ्या, लहानपणी लवकर पाठ होतो आणि ते कानावर ऐकून ऐकूनच होतो. तुम्ही जर मोठ्याने गणपती स्तोत्र म्हटलं, अरे तू पाठ, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आहे, बुद्धी वाढवायला ते अतिशय उपयुक्त आहे. मुलांना ते रोज म्हणायला सांगा. प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आहे ते तुम्हाला हल्ली सगळं कुठेही ह्याच्यावर मिळतं. खरं सांगायचं तर यूट्यूबवर हल्ली सगळे ग्रंथ अवेलेबल आहेत. आम्ही आता यूट्यूबवर काय बघायचं, ते ग्रंथ बघायचे की काय बघायचं हे आमचं आम्ही ठरवायचं. सगळे ग्रंथ अवेलेबल आहेत. इकडे शिकवले 2 वर्षापूर्वी. पण म्हणजे आता त्या दिवशी आमचं म्हणजे मी आणि योगेश आमचं महाभारताचं चिंतन सांगितलं. माझं काही लिखाण आहे बघ की महाभारतात काय सांगितलं. तर त्याला ती जिज्ञासा बघूया, हा विषय खूप चांगला आहे. तर लगेच तो त्याने ते वर्ड आहे, महाभारत आहे ते लगेच ते बघितलं. मागचं पुढचं, कारण मी लिहिलेलं होतं ते तो द पॉईंट होतं. मागचं सगळं, मागे काय सांगितलंय, पुढे काय सांगितलंय. म्हणजे लक्षात घ्या की आपल्याला अवेलेबल आहे. इतके अप्रतिम ग्रंथ आहेत ते आम्हाला अवेलेबल आहेत. आणि म्हणजे सगळं त्याचा उपयोग, लक्षात घ्या, शेवटी हा मोबाईल आहे, त्याचे चांगले उपयोग आहेत. कम्युनिकेशन होतं, पूर्वी नव्हतं. पण त्याचा चांगल्या तऱ्हेने उपयोग करून घ्या. आपल्याला आता लक्षात आलं, आपल्याला हे ग्रंथ वाचायचे, थोडक्यात संतांच्या ठिकाणी राहायचे. मना सज्जना भक्ती पंचायती लावली तरी श्रीहरी, परमेश्वराला प्राप्त करायचे, भक्ती करायची. म्हणजे आपलं थोडंसं प्रेम इकडे 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 द्यायचं. काय कराल आता? सकाळी उठल्यानंतर स्तोत्र म्हणा. आचार्यांची स्तोत्र इतकी अप्रतिम आहेत. प्रातस्मरण स्तोत्र आहे. प्रातस्मरामि हृदि संस्कृत आत्मतत्त्वं सच्चित् सुखं परमानुसरति उद्धृति यस्वप्न जागर सुषुप्तमवेति नित्यं तत् ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंघा. मी ते ब्रह्म आहे. मी काय आहे? न च भूतसंघा. भूतसंघ म्हणजे हे, हा भूतसंघ आहे. लक्षात घ्या, हे शरीर काय आहे? भूतसंघ. पंचमहाभूत इथे सगळे एकवटलेली आहेत. हा भूतसंघ आहे. मी ते ब्रह्म आहे. थोडक्यात हे तुम्हाला जे दिसत आहे ना ते माया आहे. जे दिसत नाहीये ते ब्रह्म आहे. पण ब्रह्म मुख्य आहे, माया त्याच्यावर सगळा खटाटोप करते. म्हणजे आता ब्रह्म म्हणजे तरी काय? परमात्माच. तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. लक्षात घ्या, सगळ्या संतांचं सगळ्यांचं आचार्य म्हणतात ब्रह्म आहे, तिकडे तिकडे ब्रह्मच आहे. म्हणून ते प्रातस्मरण स्तोत्र म्हणजे बघा, पहिले ते प्रातस्मरामी आहे, नंतर भजामी आहे, नंतर नमामी आहे. तीनच कडले आहे. अप्रतिम स्तोत्र आहे. मनोबुद्धी चित्ताने म्हणतात नाम नच श्रोत्र जिव्हे नच ग्राह नेत्रे नच लोक भूमी नते जो न वायुचितानंद रूपे. आम्ही जे म्हटलं ना तरी कळणार नाही. लक्षात ते कळेल कधी? आम्ही तिथे जाऊ तेव्हा कळेल. पोचायचं तिथे आम्हाला. तर ब्रह्म आहे म्हणजे काय? लक्षात घ्या, नखशिखांचा देहाला व्यापून आहे, पण ते दिसत तर नाहीच. पण ते मनाला आणि बुद्धीला कळत सुद्धा नाही. ते मनबुद्धीच्या क्षेत्रातलं नाही, ते त्याच्या पलीकडच्या क्षेत्रातलं आहे. म्हणजे झोपेचं उदाहरण दिले ते काय लक्षात ठेवायचं? झोपेमध्ये शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही, पण परमात्मा आहे. म्हणून आम्हाला जाग येते. असं लक्षात घ्या. असं कोणी म्हणेल का आता मी झोपल्यानंतर मरेल म्हणून कोणी झोपायला तयार होणार नाही. विचार करा, झोपत गेलो आपलं सगळं जातं तिथे. आता मी उठलोच नाही तर काय? पण म्हणजे
सध्या आम्ही येताना रडतो, या जगात येतो तेव्हा रडतो. लहान मुलं रडलं नाही तर त्याला कसंही करून रडवण्याचा प्रयत्न करतात. का करतात प्रयत्न? त्याला रडणं हे त्याचं व्यक्त होणं आहे. व्यक्त होय म्हणजे तो व्यक्त होतोय की नाही, थोडक्यात त्याचं अस्तित्व तो सांगतोय की नाही. कशा तरी तो रडतो म्हणजे त्याला वाटतं उद्या येऊन पडतोय की मी, त्यालाच वाटत ना त्याला मागलं काहीतरी जे स्मरण असतं ते छान होतं. मग तो गाढवाचा देव असेल तरी तो छान कारण तो थोडं धरलेला आहे तो देव, म्हणजे त्याला ते स्मरण असतं. अरे ते छान होतं ना, आता कुठे घेऊन पडलो म्हणून त्याला रडाले. म्हणजे आम्ही येताना रडलो, जाताना रडायचं, जाताना आनंदाने हसत हसत देव सोडायचंय, बाकीचे रडते. अशी स्थिती देहे प्यारिता कीर्ती म्हणजे आपल्याला लक्षात घ्या, देह सोडताना किंवा आता देह सोडण्याची वेळ येणार आहे तेव्हा आपल्याला आनंद झालेला पाहिजे. बरं कटकट केली आहे याची. ज्ञानोबा म्हणतात, चंदनाची चोळी माझे अंग होई, कानू वनमाळी बेगी भेटवा. चंदनाची चोळी हे शरीर माझं अंग होतंय, कारण मी ह्या शरीरामुळे ह्या परमेश्वराची विलग झालोय. परमेश्वरापासून आपण दुरावलोय, ते या शरीरामुळे दुरावलोय. म्हणून त्यांनी लक्षात घ्या, त्यांनी संजीवन समाधी घेतली, नको मला हे शरीर, कारण त्या आनंदामध्ये हे शरीर मध्ये आहे. आपली स्थिती अशी व्हायला पाहिजे की हे देह सोडताना मला आनंद झालेला पाहिजे. कसा होईल विचार करूया. फार वेळा चालवायचं नाही. आपण लक्षात घेतो ब्रह्म आहे सगळीकडे, म्हणजे थोडक्यात एक लक्षात घ्या, परमात्मा आहे आणि एक हा मी आहे. मला परमात्म्याला जाऊन मिळायचं. आता समर्थाचा एक श्लोक आहे, जगी होईते धन्य या राम नामे, जगी होईते धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य देवे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती आहे. कधी धन्य होता येईल तर ते रामनामाने होईल. नुसतं रामनाम नाही सांगितलेलं समर्थांनी. रामनाम याचा अर्थ अखंड त्याचं स्मरण घ्या. नामस्मरण म्हटलेलं आहे, नुसतं नाम नाही आहे. नुसतं राम 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 नाही, नाही तर आमची मान ओळखली जाते, स्मरण तिकडचं चाललेलं असतं. आपण जप करतो म्हणजे काय? जप यज्ञ आहे. आपण जप करतो म्हणजे काय? श्रीराम जय राम जय राम वगैरे काय तो म्हणतो आणि मन मात्र कुठे भटकत असते. मग ते मेरुमणी तेवढ्यासाठी ठेवलेलं आहे. मेरुमणीवर आलं तर काय आपण नामस्मरण करतोय, कुठे गेलं ते मन आणि त्याला पुन्हा श्रीराम जय राम पुन्हा गेलं, पुन्हा मेरुमणीवर आलं. या तऱ्हेचे चालतं. म्हणून समर्थ म्हणतात काय, जगी होईचे धन्य या रामनामी, म्हणजे स्मरण करा, म्हणजे परमेश्वराचं अखंड स्मरण ठेवा. उठता बसता नामस्मरणाचा समासच आहे. नवोदिता भक्ती दाखवत सांगितलेली आहे. सगळीकडे सगळ्या ग्रंथातून सगळं आहे. सगळीकडे भक्ती ह्यांची आपली नारद भक्ती सूत्र आहे. कितीतरी वाङ्मय आहे आपल्याकडे. म्हणजे स्मरण करायचे, बरोबर. परमेश्वराचं स्मरण तरी मग कुठल्यावर काय करा, तो स्तोत्र म्हणा. नियम ठेवा. नित्य नियमाचं महत्त्व सांगितलेलं आहे. सदा जगी होते धन्य या रामनामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमी. क्रिया आणि भक्तीचा विषय आपण सांगून झालेल्या भक्ती परमेश्वराची करायची. नित्य नेमी, नित्य नेमी याचा अर्थ सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला काहीतरी नेम असला पाहिजे. संसारात असेल, चला स्वयंपाक
करायचा आहे, म्हणजे हा जो लावले शेड्यूल पाहिजे, शेड्यूल. सकाळी उठलो की केवळ वाजता लवकर उठलं पाहिजे, सूर्योदयाच्या अगोदर उठलेलं पाहिजेच पाहिजे. ते पारशी लोक असतात ना, लक्षात घ्या, श्रीमंत वर्ग आहेत ते सूर्याचे उपासक आहेत. ते उठल्यानंतर सूर्योदयाच्या अगोदर स्वच्छ कपडे वगैरे परिधान करून सूर्याच्या म्हणजे उदयाच्या वेळेला ते तयार असतात आणि त्याची प्रार्थना आहे. ते सूर्योपासक आहेत आणि अग्नी उपासक आहेत. सूर्य आणि अग्नीची आपण पण उपासना केली पाहिजे. सूर्योदयाच्या अगोदर उठलं पाहिजे. सूर्यनमस्कार हे नुसतंच व्यायाम नाही, ती उपासना आहे, सूर्याची उपासना आहे. सूर्याकडे प्रार्थना करा, ते तेज आहे ते आम्हाला काहीतरी दे, तुझ्यातलं थोडंसं तेज करून ठेवते तेज. आम्हाला सहन नाही होते, तुमच्याकडे 15 डिग्री झाली की तुम्हाला सहन नाही होत त्या सूर्याचे. नको, म्हणजे किती तेजोमय गोळा आहे तो, त्यातलं थोडंसं आम्हाला द्या. म्हणजे ती सूर्याची उपासना, बरोबर. म्हणजे आपल्याला सूर्योदयाच्या ते सांगतायत सकाळी लवकर उठायला पाहिजे. उठल्यानंतर आपले जे काय असेल नेहमीच करायचं असेल ते करा, स्तोत्र म्हणा. अंतरुणात उठल्यानंतर ना थोडा वेळ स्वस्थ बसा, प्रातःस्मरण करा. काही नाही केलं तरी चालेल, पण स्वस्थ बसता येते का बघा. एक श्लोक आहे फार महत्वाचा म्हणून सांगते. जागरांते सुषुप्त्यादो यो भाव उपजायते तब भाव भावय नित्यम यखंडानंदमश्नुते. जागरांते म्हणजे जागृती संपलेली आहे, मी आता झोपणार आहे. जागृती संपलेली आहे, लक्षात घ्या. इकडचं ते आता झोप येते, झोपेचा क्षण आहे. जागरांते सुषुप्त्यादो, पण झोप लागलेली नाहीये. तो मध्ये एक क्षण आहे. तुम्हाला विचार करून बघा की तो क्षण तुम्हाला धरता येतोय का, की मी आता झोपेत जाणार हे मला कळतंय. जागृती संपलेली आहे, मी आता झोप लागणार. म्हणजे इकडचंही नाहीये आणि झोपही नाही, अशी ती एक क्षणभराची अवस्था आहे. तीच अवस्था आम्हाला धरता आली आणि तसं जर स्वस्थ लक्षात द्या, ती अतिशय स्वस्थतेची अवस्था आहे की इकडचं संपतं पण तिकडे लागलेली नसते, पण लागणार. म्हणजे आपण त्या क्षणाला तिकडे गेले, तिथे कसंच बांधू नये. पण तिथे एक क्षण आहे, तो क्षण म्हणजे अतिशय स्वस्थतेचा आहे. आपले विचार संपले, झोप नाही तर आम्हाला झोपेसाठी गोळ्या घ्यायला लागतात, कशात घ्यायचे. पण ती अतिशय स्वस्थ, विचारांचं चक्र थांबत नाही म्हणून झोप येत नाही. विचारांचं चक्र थांबत नाही. विचारांचं चक्र थांबल्यानंतर एक क्षण मध्ये येतो की झोपेत अवस्था आहे. म्हणून अशा वेळी नामस्मरण करा. म्हणजे नित्यनेम आपल्याला सकाळपासून लक्षात ठेवून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला नेमाने असावं, शेड्यूल असावं. हा एवढा वेळ माझा संसारासाठी, हा वेळ नोकरीसाठी, हा वेळ मुलांसाठी, हे त्याच्यासाठी, आणि मग हा वेळ माझा, आणि तो माझा वेळ परमार्थासाठी. थोडा वेळ मला मैत्रिणीची गप्पा मारा, थोडं व्हॉट्सॲप, ते काही एकदम सुटणार नाहीये, पण ते थोडं जरा 5 मिनिटं 5 मिनिटं. म्हणजे आता जर तुमचं तिथे 90% वेळ जात असेल, मी 10% म्हणते, तुम्ही 12% इकडचे आहात असं गृहीत धरले. 10% तुम्ही इकडचे आहात असं गृहीत धरते आणि 90% तिकडचे, तर हळूहळू 5%, 2%, 3% तिकडे. म्हणजे थोडा वेळ, म्हणजे थोडी प्रपंचाची मिठी. प्रपंचात राहा, शरीराने राहा, ते करा. सगळं कर्तव्य करायचे ते लक्षात घ्या. ते कर्तव्य अतिशय नीटपणे करा. वृद्धांची सेवा करा, त्याच्यासारखं पुण्य काही नाही. वृद्ध सेवेने यश येतं माणसाला, ते वृद्ध सेवेने येतं. माणसाला यश येतं ते वृद्ध सेवेचं फळ आहे. थोडक्यात आपल्याला घरामध्ये जी कोणी माणसं असतील, कोणी जे असते, त्यांचं सगळं प्रेमाने करा, त्यांचे आवडीवर बघा, पण थोडं लक्ष पोळ्या करतोय आता किती करतात वगैरे माहिती नाही मला, पण स्वयंपाक आपण करतोय
एखादी दासबोधाची ओवी, एखादी ज्ञानेश्वरीची, एखादी गीतेची ओवी, याचं चिंतन करता येतं. म्हणजे आपल्याला ना ती सवय लावली पाहिजे. सवय लावता सवय पडते, सवय पडता वस्तू आतुळे समर्थ म्हणतात. सवय लावायची म्हणजे नित्यनेम केला पाहिजे. ते ठरवलेलं पाहिजे की असं 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 मला करायचं, हा वेळ माझ्यासाठी आहे. आता क्रिया, भक्ती, उपासना, नित्यनेमे. आता विचार करा की आम्ही पण जर शेड्यूलमध्ये नीटनेटके वागत असू तर आपली मुलं काहीतरी ते घेतील की नाही. आम्ही तर काहीतरी अस्ताव्यस्त जीवन चाललंय आमचं, तर मुलं पण बघतात ते सगळं. कधीतरी काहीतरी करते, कधीतरी उठते, काहीतरी करते. म्हणजे त्याला बेसलेस नका. शिस्तबद्ध, शिस्तबद्ध म्हणजे अति नव्हे, अति सर्वत्र वर्गावे, प्रसंग पाहून चालवे. नाही तर आम्ही नियम लावतो, हे आमच्या नियमात आलं. आमचा नियम आम्ही चालू ठेवायचा, ते आलेल्याला विचारायला कसं ठेवायचं असं नाही. आमचा नियम आमच्यापुरता मर्यादित असावा. आले गेलेलं जे आहे, समोरचा व्यक्तिमत्व आहे, दुसऱ्याची काळजी प्रथम करा. आपली काळजी आपण घेतो, पण दुसऱ्याची काळजी प्रथम. म्हणजे जो दुसऱ्याला धरतो, म्हणजे थोडक्यात दुसरा आहे, जो फक्त स्वतःपुरता मर्यादित राहतो ना, त्याची प्रगती नाही होत. जो दुसऱ्याकरता झटतो त्याची भराभर प्रगती होते. याचं कारण तो दुसऱ्याकरता झटतो ना, त्याचा हा मी गळलेला असतो. अतिलीनता सर्व भावे स्वभावे, जना सज्जना लावी संतोष व्हावे, देहे कारणी सर्व लावीत जावे, सगुणी आधी आदरेसी बजावे. अतिलीनता थोडक्यात नम्र असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला काय काय आचरण करायचंय, म्हणा काय कटकट एवढं कसं काय जमायचं, काही काही सोपं आहे सगळं. खरं तर आम्ही मनात धरलं तर सोपं आहे, मनात नाही धरलं तर सोपं नाही. मनालाही कटकट वाटली तर कठीण आहे. मनाला असं वाटलं बघूया लेटेस्ट काय प्रयत्न करतो. मनात थोडं थोडं धरा, नका धरू जास्ती. म्हणून तर मनाची स्टोक फक्त धरा. आज पुस्तकं देणारच आहे. थोडं थोडं धरा, फार आग्रह नाही करत. लक्षात घ्या की थोडं थोडं गीतेत आणि ज्ञानेश्वरीत सांगितले, थोडं थोडं इकडे चित्त घाल. अभ्यास इकडे समर्थो श्रीमत कर्म परमो हुव. तर अभ्यास नसेल तर त्याच्या माझ्यासाठी कर्म कर, ते नसेल तर मला शरण ये. म्हणजे हे सगळं सांगितलेलं आहे. काही नको करू बाबा, फक्त मला तू शरण ये. नित्यनेमे, उदासीनता तत्वता साधारे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. उदासीन हे वृत्ती जीवी धरावी, अति आदरे सर्व सेवा करावी, सदा प्रीती लावो तुझे गुणगाता, रघुनायका मागणे हेच शास्त्र. उदासीन हे वृत्ती जीवी धरावी, उदासीनता तत्वता सार आहे. हा महत्वाचा आहे, कठीण आहे, पण ते ऐकून ठेवा. कठीण आहे, निसंशय कठीण आहे. उदासीन हे वृत्ती घेणं कठीण आहे, पण समर्थ म्हणताय उदासीन हे वृत्ती जीवी धरावी. अशी जर वृत्ती आली ना तर जीवन खरोखरच म्हणजे आपल्याला जीवनाचं म्हणजे शांती आहे, समाधान आहे, सगळं आहे. म्हणजे आपण अशी अवस्था आपल्याला येत नाही. संतांची, ऋषींची, सगळ्यांची अवस्था अशी उदासीन आहे. उदासीन म्हणजे काय असं बसलंय, काय आळशात बसलंय अशी अवस्था नाही. त्याचा एक समर्थनच आहे. कशी अवस्था आहे ती? अरे शिष्याने विचारलेला प्रश्न आहे. समर्थ म्हणतात अरे ते प्रपंचात सोडवती मिठी, नाही तर ते सोड तरी, म्हणजे त्याचा एक तर ती थोडीशी मिठी तरी सोडव. जर तुला परमार्थ करायचं आहे ना, मग त्या प्रपंचाची मिठी सोडव. तू प्रपंचात अडकलास पूर्णपणे तर तुला परमार्थ दिसतात. म्हणून तसं म्हणतात प्रपंचात पण परमार्थ साधता येतो, पण त्याची मिठी सोडवली पाहिजे. ती
इथलं इथलं इतकं आकर्षण नको घेतलं. अरे आहे तैसे नाही, नीट लक्ष घालायचंय. अरे आहे तैसे नाही, गेल्या खंती न वटे देही, आली याचा काही संतोष न नाही. समर्थांनी कसं वागायचंय, तुम्हाला परमार्थ करायचंय तर या तऱ्हेने वागायचंय. एक्सप्लेन करूया. आहे तैसे नाही. आमच्याजवळ घर आहे, बंगला आहे, सगळं आहे, बरोबर. आमच्याजवळ घर नाही, बंगला नाही, काय नाही, आम्ही भाड्याच्या घरात राहतो, गाडी जातो. दोन्ही अवस्थेत समान स्थिती आहेच म्हणून त्याचं फार मोठं कौतुक आहे असंही नाही, नाही त्याचंही दुःख आहे. आमचा माणूस म्हणतो पण आहे तैसे नाही म्हणजे जसं आहे मध्ये जितकं आनंदात मग्न होऊन जातो तसं नाही. ठीक आहे, इट्स ऑल राईट. अशी मनाची स्थिती आहे तैसे नाही. बरं ठीक आहे. तर दुसरं, गेल्या खंती न वटे देही, होतं गेलं होतं आमच्याजवळ, काय होतं गाडीमध्ये, पण काय झाले सगळे प्रॉब्लेम आहे संसारातले गेले, विकावं लागलं म्हणा किंवा काही पर्यटक आलं, मग काही आली, युद्ध परिस्थिती आली, आमचं घर जळालं, काय काय सगळे प्रॉब्लेम आहे. म्हणजे कोणत्याही तऱ्हेने समजा आपल्या जवळ असलेलं गेलं खंती, गेल्या खंती न वटे देही म्हणजे गेलं म्हणून हा गेला आहे की नाही, बुद्धी आहे ना. आम्ही काय वाटायचं मिळू शकतो असं पाहिजे, गेलं तरी इतका कॉन्फिडन्स असला पाहिजे, आपल्या सामर्थ्यावर इतका कॉन्फिडन्स असला पाहिजे की एकदा जाऊ नाही मिळेल पाहिजे. गेल्या म्हणजे आता ते रडत काय बसायचं, हे गेलं ना, पण गेलेलं आणता येत नाहीये, रडत काय बसायचं, करा प्रयत्न मिळवा मिळेल. आणि मग त्याचे कधी ते मिळत आहे, कधी तर मिळत आहे, नको मिळेल. गेल्या खंती न वटे देही, आली याचा काही संतोष न मानी. नव्हतं, गाडी नव्हती, बंगला नव्हता, म्हणजे आता माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, सगळं आहे, सगळं छान आहे. आली याचा काही संतोष न मानी. कठीण आहे ना. थोडक्यात गेलं त्याचंही काही दुःख नाही आणि आलं म्हणून त्याचंही खाचं सुख नाही. समेवर अवस्था आहे, लक्षात घ्या, ही समावस्था आहे. समत्वम योगोच्चते, ही समस्थिती आहे. मी चालताना सांगितलं होतं कठीण आहे, पण अशक्य नाही, कठीण आहे. विचार करायचा आहे तसं नाही, आपलं मनच नाही नसते या सगळ्या गोष्टीला. म्हणजे आहे तसं नाही, होतं गेलं आलं म्हणजे आपली प्रॉब्लेम कुठे आहे म्हणजे का मनाचाच आहे सगळा. त्या मनाने ठरवलं हे मला मिळालं पाहिजे, हे मिळालं पाहिजे, हे नको ते नको, आणि आहे त्याचं राहतच नाही. आपण आहे तर सुखाने कधीच राहत नाही. प्रॉब्लेम इतका आहे आणि आहे त्याच्यात राहणं म्हणजे भविष्यात ते मिळवायची चिंता नाही, जे आहे ते केलंच नाही. म्हणजे आपण आहे त्या परिस्थितीत समाधानी राहतच नाही. गाडी घेतली तर ती आणि मोठी तरीची गाडी तरी आहे, घेतली तर ती वापर ना बाबा ती सुखाने वापर, पण नाही त्याच्यापेक्षा ती आणि मोठी गाडी ती असली गाडी नको तसली पाहिजे होती. आणि म्हणजे डोक्यात बरं ती मिळाल्यानंतर तरी काय समजा मिळाली तिथे पण पुन्हा आली नाही तुमची वासना काय, वासनेचं काय लावलं वाढत म्हणजे वासना काय म्हणजे जय वासना वळविसी स्वतःही काय वाढलेलं त्या कठीण आपण त्या
वासनेला इकडे वळवलं ना, तुम्ही गाडी बोलते बघायला काय वाटेल. आपण इथलं सुख भोगायला सुरुवात केली, त्या परमेश्वराचं सुख भोगायला सुरुवात केली की मग इकडचं निघली जीवन होतं. लक्षात त्या इकडचं जातं अशाचं बांधली, पण ते निग्लेक्टेड होतं. कारण परमेश्वराच्या भक्तीमध्ये काय लग्न जातात बघा. तुकोबाच्या विठ्ठल विठ्ठल भजनाचं म्हणून मीराबाईचं भजन बघा. पायोजी महिने रामरथ सोडलं ना सगळं. पायोजी महिने रामरथ झालं पाणी. वस्तू अमोलिक दी मेरे सद्गुरू. ती अमूल्य वस्तू मला माझ्या सद्गुरूंनी दिलेली आहे. खर्चेनं कुठे ती कधी काही कमी जास्त होत नाही. ते ब्रह्म, ते ब्रह्म तिला प्राप्त झालं होतं. इथे श्रीकृष्ण म्हणतो ना, काय छान ज्ञानोबाने इतकं सुरेख वर्णन केलेलं आहे की अर्जुना, तू या दृष्टीने ते मला पाहू शकणार नाहीयेस. मी तुला दिव्य दृष्टीने तुला ते विश्वरूप पाहायचं आहे. विश्वरूप म्हणजे तेच ब्रह्म तुला पाहायचं आहे. ते तुला या दृष्टीने नाही दिसणार. मी तुला दिव्य दृष्टी ददामी ते दिव्यम ददामी ते चक्षु. मी तुला ते दिव्य दृष्टी देतो. आता थोडं लक्ष घाला, भक्ती काय आहे ते सांगते. परमात्मा त्या अर्जुनाकरता इतका, म्हणजे अर्जुन म्हणजे स्वतःच स्वरूप, इतकं भक्ती म्हणजे लक्षात घ्या. अर्जुनाची पण त्या परमेश्वर कृष्णा व्यतिरिक्त त्याला काही माहितीच नाही. इतकी भक्ती. त्यांनी फक्त सांगितलं की मला तुझं विश्वरूप दाखव. झालं. ज्ञानोबांच्या ओळ्यावरचं इतक्या अप्रतिम आहेत मला संदर्भाच्या. झालं. त्यांनी धंदा मांडला असं ज्ञानोबा म्हणते. त्यांनी तो विश्वरूपाचा सगळा धंदा ते सगळं विश्वरूप करून बसला. म्हणजे काय, अरे मी तुला विश्वरूप दाखवतोय, तू काय बसलं पाहतच नाहीस, हा नंतर बसले. तो म्हणतो, अहो तुम्ही मला म्हणजे बघा करते चालणार बघ असं नाही बरं, मला नाही आठवत ना. तो म्हणतो तुम्ही मला दिव्य चक्षु देतो म्हणाले, दिले कुठे. लक्षात घ्या, गीतेत हे नाही आहे. गीतेमध्ये हा विषय नाही. गीतेत दिव्य ददामी दिव्य चक्षु दे असं वर्णन आहे. पण इथे काय म्हणतात त्याला, तर ते लक्षात घ्या. ते ज्ञानोबांनी दिलेलं आहे की सगळं विश्वरूप होत असलं आणि हा तो कसलेच जागी आहे दिसतच नाही आहे. आणि मग तो म्हणतो तुम्ही मिळाला दिलं कुठे मला. मी विसरलो तुला. म्हणजे ते प्रेम किती बघा. म्हणजे तुम्हाला म्हणजे त्या अर्जुनाच्या बद्दल किती प्रेम म्हणायची होती. सुरुवात झाली. छान डोळे आहे ज्ञानेश्वराचं डोळे की अप्रतिम आहे. आणि मग त्याला ते विश्वरूप दिसलं. ते दिव्य चक्षु सद्गुरू अंजन घालतात. म्हणजे काय, तुमचं याच्यावरचं हे जे खटाटोप आहे, देवबुद्धीवरचा खटाटोप काढतात आणि ते आत्मबुद्धीकडे देतात. थोडक्यात तुम्हाला ब्रह्म दाखवत नाही. लक्षात घ्या, ब्रह्म दिसणारी वस्तू नाही, ती अनुभवायची वस्तू आहे. ती होण्याची वस्तू आहे, अनुभवायची सुद्धा नाही, ती होण्याची वस्तू. म्हणजे ते कसं मिळतं सांगा. अर्जुनाला प्राप्त झालं ब्रह्म, बरेच लोकांना प्राप्त झाले, ऋषीमुनींना सगळ्यांना प्राप्त आहे. त्या अर्जुनाला प्राप्त नाही. तर ते त्याला प्राप्त झालं. कशाने झालं, त्या भक्तीने झालेलं आहे. सगळं घ्यायला परमात्मा करतं. आणि ते भक्ती का म्हणतो, मी असं रुक्मिणीला सुद्धा नाही दाखवलेलं, मी आणि कोणाला नाही, फक्त तुलाच दाखवलं. म्हणजे इतकं त्याचं भाग्य. म्हणजे भक्त व्हायला हे सगळं मिळत आहे. मग परमात्मा काय वाटते ते तुम्हाला देते. मनी धरावेले होते, विघ्न अवघेच नासून जाते, कृपा केली या रुग्णात प्रचित. मनी धरावेले होते, काय मनात खरं करताना मनात धरण्याचीच खोटी, ते झालं साध्य ते. पण ते भक्ताला
आता आपण भक्त व्हायचे तर ते तुमचं तुम्ही ठरवलं. म्हणजे भक्त्याला ते शक्य आहे. मग आपण म्हणतो ज्यांना कसं मिळालं, अरे आम्ही कुठे भक्ती, आमची भक्ती कसली, आमची भक्ती या विश्वातल्या पदार्थांच्या ठिकाणी, आईच्या पेटच्या पदार्थांच्या. म्हणजे आमची भक्ती आहे, लक्षात घ्या, आमचं प्रेम आहे, पण या पदार्थांवर आहे. आणि हे आम्हाला पदार्थ सुख देतात. लक्षात घ्या, आपल्याला एखादी गोड पदार्थ आवडतोय, खूप आवडतो, गुलाबजाम आवडतो, खा, किती खा, 4 खाल्ले, 5 खाल्ले. इकॉनॉमिक्सचा सिद्धांत आहे, त्यांचा इकॉनॉमिक्स झालं असेल त्यांना माहिती, बरोबर आहे. पहिला खाल्ल्यानंतर गुलाबजाम जेवढं त्याच्यातून सॅटिस्फॅक्शन मिळतं, ते हळूहळू 5व्या गुलाबजामला शोधलं जातं. म्हणजे काय, या पदार्थात सुख आहे का? सुख ही संवेदना आहे. माझं डोकं दुखतंय ही संवेदना आहे. सुख ही आतमध्ये होणारी संवेदना आहे. गुलाबजाममध्ये सुख असतं तसे सगळ्यांना तर काय केलं नाही म्हणत ते. जर त्यात सुख असतं तर सगळ्यांना आवडलं पाहिजे नाही ते. म्हणजे वस्तूत सुख नाही, वस्तूत नाही, व्यक्तित्व सुख नाही. सुख माझ्या आतमधल्या संवेदनावर आहे. म्हणजे मला त्याच्यापासून प्रेम वाटतंय किंवा सुख वाटतंय, खाऊन मी जेव्हा माझ्या ठिकाणी असते तेव्हा ते सुख होतं. हा चहाचं उदाहरण दिलं होतं मी. चहा पिताना लक्ष इकडे तिकडे गेलं तर आपल्याला समाधान होत नाही, कारण त्यावेळेला माझं मन दुसरीकडे, मी तिथे असतच नाही. सुख ही संवेदना आहे आणि ते सुख प्राप्त करायला आपल्याला काय करावं लागणार आहे? कठीण आहे. परमार्थ साधना हा परमार्थ नव्हे सोपा, ज्ञान गोष्टी व्यर्थ व्हावा. नव्हतं म्हणतात परमार्थ नव्हे सोपा, सोडायला पाहिजे. आम्ही सोडलं नाही, भारत सोडलं, इंडिया सोडलं आणि गेलो तिकडे दुबई, पंजाबी इथे येताना बरं वाटत नाही. आपली जननी जन्मभूमीच्या स्वर्गात गेलेली असते. येताना असं वाटतं चला आपल्या भारतात जायचं. मग आपलं मूळ स्थान काय? ते परमात्म्याचं स्थान. तिथे जर पोचायला झालं, स्वर्ग सुख नाही, स्वर्ग सुख काय, स्वर्गात पण सगळे भोग आहेत. स्वर्ग सुख नाही, त्यापेक्षा कमीकडे आहे. आपला आपला शिकावं परम दुर्लभ समर्थाने म्हटले, छान उन्ही समर्थाने बहुता दिसा भेटले आपणाशी आपण. म्हणजे अनेक वर्ष जी आपली आपल्यापासून जी फारकत झालेली आहे, आपल्याला एखादं प्रेमाचं व्यक्ती भेटलं तर किती आनंद होतो. जर आपणच आपल्याला भेटलो, मी म्हणजे नव्हे, मी ते स्वरूप आहे. ते काय घालून बसलोय आणि मग खरं सांगताना ओढ तिथलीच आहे, त्या सुखाची आहे. म्हणून तर इथे हे खाऊन बघ, हे फिरून बघ, इकडे जाऊन बघ, तिकडे जाऊन बघ. सॅटर्डे संडे आला, वीकेंड आला की चाकाली तुकडे इकडे फिरा, तिकडे फिरा, बघा छान. ज्ञानेंद्रियांना सुख वाटतं. म्हणजे आम्हाला खरं सांगताना त्या खऱ्या सुखाची ओढ आहे, पण समजत नाही. म्हणून आम्ही इथून मिळेल सुख प्रयोगशाळा, आपण सगळे प्रयोगच करत असतो. या विश्व ही सुखाची प्रयोगशाळा आहे. संसार हा सुद्धा ते सुख मिळवण्याची प्रयोगशाळा आहे. लक्षात घ्या, जर तुम्हाला संसार नीट व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही भक्ती करायला लागला की तो सुखाचा आहे. तुकाराम महाराज भक्ती करत होते, ते तिकडे संसारात काय चाललंय, डोक्याला कोणी हाणताय, कोणी काय करताय, कोणी शिव्या घालताय. तसं नाही, समर्थांनी तसं नाही सांगितलं, त्यांनी संसाराकडे लक्ष काढलं होतं. पण समर्थ म्हणतात म्हणजे सुखे करा, प्रपंचाची कर्तव्य करा, पण इकडे थोडं. आता महत्वाचा एक भाग की आपल्याला आता संसारात राहून हे कसं साध्य करता येईल, हा महत्वाचा भाग आहे. काय करायचं, कशा तरी हे साध्य व्हावं की जे हे सांगू का, सुख पाहिजे आपल्याला, नको ती कटकट, नको ती कधी मुलं पण छान असावी, धन्य संसार होत असेल असं एक समर्थांचं पोट आहे. छान जावी, छान
मुलं छान, सगळं छान, संसार छान, धन्य संसार झाला. मनासारखे सर्व काही संसार धन्य झाला. पण आपलं जीवन धन्य झालं ना, जगी होईते धन्य या नाम नाम. आपलं जीवन धन्य व्हायचं असेल तर आपल्याला काही ना काहीतरी बदल करायचं. जसं तुम्ही इथून उठून दुबईला गेलात, काहीतरी मिळालं तुम्हाला तिथे एक्सेस, इथलं काही सोडावं लागलं, तिथे काही एक्सेस मिळालं. तसं जर ते पद आपल्याला प्राप्त करायचं असेल, ते परमसुख प्राप्त करायचं असेल, आणि आत्ताची सांगितलेली मगाशी सांगितलेली समेवरची अवस्था आहे ती अपार आहे. त्याच्यासारखं सुखच नाही. अपार अवस्था आहे, कशाचाच काही परिणाम नाही. म्हणजे आतून लक्षात घ्या की आतली अवस्था आहे. वरून सगळे परिणामच होते, वरून कोणी बोलतंय काल मी सांगितलं, पण ही अवस्था आली तो यांची मला वाटतं आगरकरांचं एक वचन आहे, म्हणजे त्यांनी सांगितलं सुधार म्हणजे काय, त्याच्यावर ते मला आठवत नाही पुढचं. त्याच्यात त्यांनी सांगितलंय की बाह्य परिस्थिती बदलणार नाही, बाह्य परिस्थिती बदलणार नाही, बाह्य लोक बदलतील अशी पण अपेक्षा करू नका. बाह्य परिस्थिती बदलणं म्हणजे आपलं कर्तव्य. लक्षात घ्या, ते कृष्णाने यावं, रामाने यावं आणि ते बाह्य परिस्थिती बदलावी. आम्ही बाह्य परिस्थितीत पॉलिटिक्समध्ये काय चाललंय, आम्ही काय दुसऱ्या गप्पा म्हणून काय करणार, त्यात काय बदल आम्ही करायला लागतो. आपली लिमिट्स आहेत, लक्षात घ्या, आपले लिमिट्स आहेत. आपला वेळ जातो त्याच्यात, हे काय चाललंय, ते असं काय करताय, ते इतकं खटाटो पाहिजे. ते आपल्याला लिमिट्स आहेत. आपण काय करू शकतो, बाह्य परिस्थिती आपल्याला बदलता येत नाही, पण ती बाह्य परिस्थिती मला सुखकर कशी होईल, बाह्य परिस्थिती मला सुखकर कशी होईल असा आपल्यात बदल करणे म्हणजे सुधारणा, असा आगरकरांचं वचन आहे. आणि काहीतरी थोडंसं विसरून गेले, पण त्याच्यात हे मुख्य आहे की आपल्यात बदल करणे म्हणजे सुधारणा. ती बाहेरची परिस्थिती, बाहेरची माणसं बदलतील नका, ते आपापल्या मनाप्रमाणे वागणार आहे. तुम्ही खरं सांगायचं ना, तुमच्या आचरणाने ती जास्त लवकर बदलतील, सांगण्याने बदलणार नाही. तुम्ही त्यांना थोडक्यात तुम्ही त्यांना काही, जसं ते कुत्र्याचं उदाहरण, ते काही त्याला ॲन्सर करत नाही, अपोज करत नाही. अपोज नाही केलं ना की सगळे आपलीची झाली. कुणाला अपोज करूच नका. तुम्हाला आपलंसं करून घ्यायचं असेल, माणसाला तर आपलंसं करून ते जिवे ठेवता सांगितलंय. जगामध्ये जगमित्र जिवे बसलायच होतं. आपलं सगळं करून घ्यायचं असेल ना तर पण थोडंसं खाय. महाभारताचं उदाहरण दिलंय, ते विचारलंय की अरे नदीच्या किनाऱ्यावर, म्हणजे नदी गंगा नदी आहे, भरधाव सगळ्यावर मोठी मोठी झाडं पण वाहून येते पूर आल्यानंतर, पण ते वेळू किंवा ते जे असतात उगवलेलं त्याला वाहून नाही माहिती, ते वेळूच असतं. त्याला मोठी मोठी झाडं उन्मळून निघून जातात, कारण ते झाड ताट मांडून उभे असतात आणि ते वेळू असतं, ते वायू आला की असं गेला की त्याला वाहून नाही नाही. तिला प्रश्न विचारले, तू एवढं सगळं वाहून आणतेस, ती का ती त्याच्यावर ॲन्सर करते. महाभारताचं उदाहरण आहे, ती त्याच्यावर ॲन्सर करते की मी माझा वेग पाहून ते नम्र होतात माझ्या ठिकाणी, आणि मग पुन्हा पूर्व होतं. पण वेग आला वायूच्या ठिकाणी पण ती नंबर होतात. वारा घडघडा वारायला लागला की ते नंबर होतात. घरात बोलायला सुरू झालं की आपल्याला ही भूमिका घ्यायची. मी उगाच ते सांगितलं. घरात समजा भांडाभांडी सुरू झाली की आपण आपण कमी नाही होत. लक्षात घ्या, आतमधून मला पक्का कॉन्फिडन्स पाहिजे, मी कमी होणार नाही, माझं काही चुकलेलं नाही, माझं काही चुकलेलं नाही. आता चुकलेलं नसावं हे त्यातलं महत्त्वाचं. म्हणजे आपण चूक करायची आणि वरती म्हणून शोध करायचा असं म्हणजे आपण चूक नाही करायची आणि वरतून आपल्याला कोणी बोललं मग दाखवतो नंतर.
तुझंच कसं चूक आहे. तो जेव्हा ऐकलं नाही त्या परिस्थितीमध्ये असेल, तेव्हा सांगावं. तोपर्यंत नाही सांगायचे. म्हणजे त्याची चूक त्याला दाखवून द्यायची आहे, पण तो शांत झाल्यानंतर दाखवून द्यायची. तो तुमचं नाही तर ऐकणार नाही. ज्या क्रोधाची परिस्थिती असते ना, काल मी म्हटलं आपण इच्छा धरलेली असते आणि ती जर सफल झाली नाही की क्रोध येतो. क्रोध उपचा नाही, म्हणजे क्रोध स्वतंत्र नाही. तो ती जी इच्छा सफल झाली नाही, मनासारखं झालं नाही की क्रोध. आज मी तुला हे करायला सांगितलं, तू हे काय करून ठेवलेस? कारण ते ठरलेलं असतं ना, आज मला घरी गेल्यानंतर हे मिळणार आहे. बोलायचं नाही त्यावेळेला. मग राक्षण काय करणार, मला थोडं बरं वाटत नव्हतं. लक्षात घ्यायचं, समोरचं असेल तर ठीक आहे बाबा, बरं वाटत नव्हतं. ओके. म्हणजे क्रोध येतो त्यावेळेला शांत राहणं. आपल्याला प्रपंचात परमार्थ कसा करायचा आहे, तर आपल्याला लक्षात घ्या, हे शरीर बाजूला करावे लागणार आहे. काम, क्रोध, मग, भोग, मद, मत्सर हे सगळे एकाच आहे ना, हे काय वेगवेगळे नाही ना. नाही, काम समोर घालवणे की क्रोध येतो. मत्सर म्हणजे माझ्या त्याच्याकडे आहे, माझ्याकडे नाही आहे मत्सर. म्हणजे हे सगळे एकमेकातलेच आहे. थोडक्यात आपल्याला क्रोध येतो तेव्हा आवरता आला पाहिजे. संसारात राहून जर परमार्थ साधायचा असेल तर आपल्याला हे लक्षात घ्या, इच्छा धरायची. लक्षात घ्या, आम्हाला मिळालं पाहिजे. वस्तूंची इच्छा कमी करा. तिथे जो स्ट्रेस खूप असं खूप इच्छा एखाद्या ठिकाणी धरली असेल, झाली तर ठीक आहे. जसं मी आता सांगितलं, गाडी आहे, बंगला आहे, हवा आहे मला, पण नको ना स्ट्रेस. आम्ही परमेश्वराची भक्ती करायला लागल्यानंतर ना, जे भक्तीचे मनी करावे तेच देव आपल्याची करा. अरे तो काय म्हणतात, तो चक्रवर्ती सम्राटाचा सम्राट आहे. तुमची गाडी बंगला कसली ती झडती भक्ती. तुम्ही धरता काय इच्छा, गाडी बंगला. तो तुम्हाला काय देईल, तो तुम्हाला सगळं वैभव देणार आहे. पण आम्ही त्याला धरत नाही, आम्ही नको त्या लोक माणसाला धरतो. म्हणजे आपण जर समजा, तुम्हाला लक्षात द्या, तुमच्यात तुम्हाला असू देत इच्छा, काय असेल ते इच्छा असू देत, पण त्या मिळवण्याच्या पेक्षा त्या सफल होतीलच. तुम्ही परमेश्वराला धरलं ना की तुमच्या इकडच्या प्रपंचातल्या इच्छा सफल होतात. किंबहुना त्या परमेश्वर त्याच्यातला तुमचा रसच काढून देतो. अरे कुठे तिथल्या कसल्या इच्छा लावलीस, तुला मी जे काय देतो ते बघ. आपण देवाकडे जातो, माझ्या मुलाला नोकरी लागू दे, माझ्या मुलाला पहिला नंबर येऊ दे, माझं हे होऊ दे, ते होऊ दे. मग बागडीच मागत असतो. न मागे त्याचे रमा होय दासी. जो काही मागत नाही त्याला परमेश्वर सगळं देतो. आम्ही मागतो त्यामुळे काय, एवढं मागितलेच नाही, एवढं देत जातो. आम्ही लिमिटेड मागतो, मग परमेश्वर आपल्याला लिमिटेडच देतो. आम्ही काहीच मागितलं नाही की परमेश्वर आपल्याला जे हवं आहे ते देतो. आता आपण काय मागायचं हे आपण ठरवायचं. खूप सांगून झालेलं आहे, फार अतिरेक नको त्याचा. आता एकच तुम्हाला सांगते की आपल्याला नित्यनेमाने थोडंसं दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, पुन्हा श्रेष्ठ उपास्य त्याचे करावे, बरे बोलणे सत्य जीवी करावे. दिसामाजी काहीतरी ते लिहावे. आता लिखाण केलं आहे, मोबाईलमुळे वगैरे सगळं लिखाण केलेलं आहे, पण लिहावं. आपण काहीतरी चांगलं वाचन करावं आणि थोडं नियम थोडा करा, पण तो मनापासून सांभाळा. काहीतरी लिहा. काहीतरी म्हणजे काय लिहायचं आहे, हे विश्व कुठून निर्माण झालं, परमात्मा काय आहे, संत काय सांगताय, मनाच्या श्लोकात काय सांगितलेले, दासबोध काय सांगितले, ज्ञानोबा काय म्हणताय, ऋषी काय म्हणतात, वाल्मिकी ऋषी काय म्हणतात, महाभारत काय म्हणतात. महाभारतातलं वचन सर्वांना संस्कृत आठवत नाही. दिवसा असं कर्म करा की रात्री सुखाने झोप येईल. दिवसा असं कर्म करा
की रात्री सुखाने झोप येईल, 8 महिने असं कर्म करा की वर्षाकाळ सुखाने जाईल. त्यावेळेच्या परिस्थितीतून असं सांगितलेलं आहे. थोडक्यात आपण बरेच काळ म्हणजे निदान आपण आठवड्याचं जाऊया. आठवड्यात छान काम करा की म्हणजे मग आपल्याला कोणते बाहेर फिरायला घेऊन जाईल हॉटेल. 5-6 दिवस जरा त्यांना काहीतरी बघा, आपण दिल्याशिवाय काय होणार? लक्षात घ्या, दिल्याशिवाय काही मिळत नाही. ऍक्शन आहे इक्वल अँड अपोजिट ऍक्शन. आणि लक्षात घ्या, आपल्या जसं काल मी तुम्हाला सांगितलं की मला कोणी काही बोलल्याने मी माझ्यात काही बदल होत नाही. लक्षात घ्या, कोणी चांगलं म्हटल्याने माझ्यात फरक पडत नाही, वाईट म्हटल्याने माझ्यात फरक पडत नाही. माझ्यात फरक कधी पडतो? तो माझ्या कार्याने फरक पडतो. माझं कर्माने मी माझं मिळवते. लक्षात घ्या, माझं सत्कर्म असेल तर मी उत्तम, माझं दुष्कर्म असेल तर मी दरिद्रीच करंट. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण काय कर्म करतोय. मी जर उत्तम कर्म करत असेल तर लोकांनी काय वाटतं ते बोलत. तुम्ही तुमचा उत्तम प्रपंच चालवताय, जी काही मुलं बाळ पती वगैरे असतील त्यांना सगळं उत्तम खायला घालताय, तुमचं ड्युटी तुम्ही बरोबर करताय, मग कोणी काय मला बोलत लेट. मी समाजाशी कोणाशी मत्सर करत नाही, सगळ्यांची प्रेमाने वागते वगैरे सगळं असं करत असेल तर कोण काय बोललं लेट. माझं चुकता का म्हणे. वर तिथे म्हटलंय की 8 महिने असं कर्म करा की वर्षाकाळ सुखाने जाईल. पूर्व वयात असं कर्म करा की वृद्ध पण सुखात जाईल. पूर्व वयात म्हणजे आपल्या तारुण्यात वगैरे या वयात, म्हणजे पहिली 50 वर्ष असं कर्म करा की वृद्ध पण सुखात जाईल. आणि यावत जीव असं कर्म करा की परलोकात सुखाने राहता येईल. नावार्थच आहे माझं. म्हणजे आपल्याला खरं सांगायचं ना, कर्म करणं आपल्या हातात आहे. कार्य कौशल्यता 2 गोष्टी त्याला महत्त्वाच्या आहेत. सांगते की लक्षात घ्या, कार्यामध्ये कुशलता असली पाहिजे. कार्य सक्सेस कधी होतं तर त्याच्यात कौशल्य असलं पाहिजे. त्याला कार्य कौशल्य म्हटलंय. लक्षात घ्या, स्वयंपाक चांगला करता येणं त्याच्यात कौशल्य असलं पाहिजे. पण ते मी मिळवलेलं पाहिजे ना. मी दाखला करून बघितलं पाहिजे. मी एकदा केलं प्रश्न सोडून दिलं नाही, म्हणजे प्रयत्न करा, मला ते आलंच पाहिजे. म्हणजे कार्य कौशल्यता हा महत्त्वाचा भाग आहे. आपलं कार्य सक्सेसफुल न होण्यामागचं एक कारण आहे कारण तिथे कुशलता नसते, कौशल्य. आणि त्याच्यावर दुसरं पण महत्त्वाचं एक भाग आहे. आपलं कार्य किंवा आपल्याला सक्सेस व्हायला 2 कारण आहेत. एक कार्य कौशल्य आहे आणि दुसरं कारण दैव आहे. दैवही लागतं आणि कार्यही लागतं. नुसतं कार्य पण चालत नाही आणि नुसतं दैव पण चालत नाही. मी दैवात बसले कोण असेल माझा हरित देह खाटल्यावर नाही, तो काही खाटल्यावर आणून देणार नाही. म्हणजे मला कार्य कर्म करणं गरजेचं आहे. प्रयत्न करणं हे तुम्हाला सांगितलेलंच आहे. प्रयत्न तुमचे तुम्हालाच करायचे आणि प्रयत्न करायला लागले की परमेश्वर सहाय्यकारी आहे. म्हणजे 2 गोष्टी, कुठलाही सक्सेस व्हायला 2 गोष्टींची गरज आहे. कार्य. मुलांना सुद्धा परीक्षेत यश यायला त्याच्यातली कुशलता असली पाहिजे. म्हणजे त्यातलं जे म्हणतात ते लक्ष पूर्ण घातलं पाहिजे, त्यातलं ते सार घालता आलं पाहिजे, त्यातलं सगळं कळलेलं पाहिजे. कार्य कौशल्य आणि दैव. आता दैव म्हणजे काय? मागल्या जन्मी मी केलेलं कर्म. दैव म्हणून वेगळं काही सुद्धा नाही. दैव नाहीच. मागल्या जन्मी मी कर्म केलं ते आत्ताच्या जन्मी जे फळाला आलंय म्हणून तो सांगताय. लक्षात घ्या, तेच आत्ताच्या जन्मी फळाला आले. का तुम्ही गेला दुबईला, बाकी सगळे इथे रडतात भारतामध्ये असं म्हटलं तर तुमचं दैव आहे. तुम्ही मागल्या जन्मी काहीतरी चांगलं कर्म केलं म्हणून संपन्न स्थिती आहे. ती संपन्नता महत्वाची नाही आहे, ही संपन्नता महत्वाची आहे. पण लक्षात घ्या, संपन्नता दारिद्र्य पापा करता दरिद्र प्राप्त पाप, दारिद्र्य होय पाप संचित.
तुम्ही उत्तम कर्म करा, त्याचंच फळ आहे. दैव काही नाही. तुम्ही मागल्या जन्मात जे कर्म केले, आता लक्षात घ्या, काही दुःख जे आपल्याला होतं ते सुद्धा तुमच्या मागल्या जन्माचंच फळ आहे, कर्माचं फळ आहे. संपन्नता आहे तसं लक्षात घ्या, आपल्याला जे सुख मिळतं ते मी मागल्या जन्मात जे काही चांगलं कर्म केले त्याचं ते सुख आहे. मला जे दुःख भोगायला लागतं ते मी मागल्या जन्मात जे काही कर्म केलेलं आहे चुकीचं, त्याचं फळ बघा. आता असं किती आहे बघा, किती जण इतका खटाखट करतात पण नाहीच यश येत. भयंकर अडचणी येतात मध्ये, आणि काही अक्षरशः थोडासा प्रयत्न करतात. याचं कारण त्यांनी मागल्या जन्मात जे कर्म केलं असतं ते आडकाठी करत नाही त्यांना, आणि ह्याला यश येत नाही, त्याला मागल्या जन्मातली कर्म आडकाठी लागतात, ते त्याला प्राप्त होऊ देत नाही. त्याचं चुकीचं कर्म आहे. म्हणून सत्कर्म करा, सदा संगती सज्जनाची धरा. समर्थांचा वेळ जातो ना. समर्थांचा एक फार महत्वाचा गोष्ट आहे, जैसा तैसा खडे संग तैसे गुह्यराचे रंग. जैसा तैसा खडे संग तैसे गुह्यराचे रंग. गुह्य म्हणजे सरडा. तो सरडा बघा वृक्षावर असतो, तो पानाप्रमाणे आपले रंग बदलतो. फार महत्वाचा आहे, त्याच्या मागचा सिद्धांत सांगितलेला आहे. जैसा तैसा घडे संग तैसे गुह्यराचे रंग. या कारणे उत्तम मार्ग पाहून धरावा. आपली मैत्री किंवा आपण ज्याच्या संगात राहतो त्याचा परिणाम अतिशय होतो. म्हणून चांगल्या लोकांची संगती, सदा संगती सज्जनाची धरावी. का ओढून ओढून सांगताय? सत्संगती सर्व खरं सांगण्यासाठी दुर्लभ आहे, ते पण पुण्याही मिळते. आपण ज्या संघात राहतो, दिवसभर आपण ज्यांच्या संघात असतो त्याचे परिणाम आपल्यावर होत असतात. एक व्हायब्रेशन्स असतात. ती व्हायब्रेशन लक्षात घ्या, ती व्हायब्रेशन तुम्हाला भेटतात, तुमची व्हायब्रेशन कमी पडतात. ती जर स्ट्रॉंग असतील आणि तुमची नेचीबिलिटी असतील तर ती तुम्ही त्याला गेला. मद्यपी लोकांचं तुम्हाला माहिती, एक मद्यपी असेल तर तो दुसऱ्या मद्यपीला गेला पण जर तुमची व्हायब्रेशन्स अशी स्ट्रॉंग असतील तर ती भेटत नाही, तर कोण तुमचा परिणाम त्याच्यावर होतो. तुमच्यामध्ये जर चांगली व्हायब्रेशन्स असतील किंवा तुमच्यामध्ये ते माइंड स्ट्रॉंग असेल तर तो चुकीचं वागणारा बदलतो. पण तुमच्यामध्ये तुम्ही जर लेचेपेचे असाल, म्हणून सामर्थ्य पाहिजे. तुम्ही जर लेचेपेचे असाल ना तर त्याचा परिणाम आपल्यावर होतो. म्हणून मला सामर्थ्य पाहिजे, म्हणून भीमरूपी स्तोत्र रोज. सामर्थ्य असेल ना तर समोरच्याचा काही परिणाम आपल्यावर होत नाही. मी आता मगाशी जशी समेवरची स्थिती सांगितली ती असेल तर कशाचाच परिणाम होत नाही. तर तुम्ही ज्या संघात जातात, म्हणून मुलांच्या बाबतीत सांगते, मुलं कुठल्या संघात आहेत त्यांच्यामध्ये आता आपण हे नाही करू शकत. शाळा कॉलेजेसमध्ये कुठलाही संघ असतो, म्हणून त्यांना निदान थोडा वेळ तरी घरात सत्संग राहील. मुलं जर समजा भीमरूपी म्हणत असतील किंवा रामरक्षा म्हणत असतील तर ते त्यांना म्हणायला लावा. संध्याकाळचं दिवा लावा, शुभम करोती म्हणा, ते त्यांचं रक्षण करणार आहे. त्यांनी जर रामरक्षा म्हटले, रामरक्षा हे कवच आहे, शिरो मे राघव पासून सगळं कवच आहे. ते कवच तुमचं रक्षण करतं. आणि असं जर मुलांना रोज रामरक्षा म्हणायला लावली, निदान त्यांच्या कानावर पडेल असं ते काळ तुम्ही स्वतः म्हणा. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा ती घरी येते किंवा काय असेल, जेव्हा ती कशात मग्न नसतील तेव्हा म्हणा, म्हणजे त्यांच्या कानावर तरी पडू दे. त्यांना येत नसेल तर कानावर पडून ऐकून तरी म्हणते. तुम्हाला जर मुलांचं कल्याणाची इच्छा असेल, लक्षात घ्या, त्यांना खूप फेस करायचं मुलांना. आता बाह्य परिस्थिती इतकी विचित्र झालेली आहे, भयंकर झालेली आहे. आणि जर तुमच्या मुलांचं कल्याणाची तुम्ही इच्छा करत असाल, त्यांचं कल्याण, त्यांना दुःख नको आहे, मग त्यांना पण आता भक्ती मार्गाला लावायला हवं.
गणपती स्तोत्र, रामरक्षा स्तोत्र, त्यांना पण नमस्कार करायला लावा परमेश्वराला. त्यांना आत्ताच भक्ती मार्गाला लावा. त्यांना जर भक्ती मार्गाला लावलं तर ते उद्या कुठल्याही बाहेर फॉरेनमध्ये कुठे पाहिजे तिथे जाऊ देत. त्यांचं काही वाटोळं होणार नाही. त्यांची रक्षा परमात्मा करणार आहे. म्हणजे मुलांची काळजी अशी घेत बसू नका. खायला प्यायला घाला, चांगलं स्वच्छ घाला. शरीराला स्वास्थ्य हवं, लक्षात घ्या. मुलांचं स्वास्थ्य सांभाळा. त्यांना बाहेरचं नको ते घाला घालू नका. त्यांचं स्वास्थ्य सांभाळा. कारण शरीर स्वास्थ्य महत्वाचं आहे, मन स्वास्थ्य महत्वाचं आहे. आणि ते आपण जे खातो ना तेच महत्वाचं आहे. लक्षात घ्या. आपण काय खातो याच्यावर आपलं मन अवलंबून आहे, बुद्धी अवलंबून आहे, सगळंच अवलंबून आहे. आरोग्य अवलंबून आहे आपण काय खातो. ज्ञानोबांनी छान वर्णन केलंय. रजोगुणाचं वर्णन आहे. मी ते सगळे गुण सांगितलेले, सत्वगुण, रजोगुण, समर्थाने दाखवतात पण सांगितलेले. रजोगुणाचं वर्णन करताना ते ज्ञानोबांनी म्हटले, मला तर नाही आठवत ते ओळी, पण मला त्याचा अर्थ माहिती आहे की दोन्ही दात हापटत आहेत एकमेकांवर, असं जे खाणं आहे ते रजोगुणी आहे असं त्या बोलतात. दोन्ही दात हापटत आहेत एकमेकावर कधी कुरकुरीत कुडून 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 तळलेलं तळलेलं कुरकुरीत सरबत सरबत असं खाणं आहे ते रजोगुणी आहे. रजोगुणी आणि सात्विक ते सांगायला नको. मला वाटतं तुम्हाला माहिती आहे सात्विक खाणं काय. वरण भात छान लिंबू पिळलेला आहे, तूप आहे, ते सात्विक खाण्याचं. किंवा तुम्हाला भाज्या आहेत, फळं आहेत, ते सात्विक खाणं आहे. आणि तमोगुणी काय आहे, त्या रस्त्यावरचं शिळं पाक झालंय, पण मला आवडतं ते घाण झालंय, पण तरी खाणार. शिळं पाक आणि अतिशय म्हणजे ते आता म्हणजे बोलू नये म्हणजे ना खूप ग्रेव्ही असलेलं, खूप मसालेदार ते तामस खाणं आहे. हे मी सांगत नाही बसत याचं, कारण हे सगळं गीतेत आहे, दार्शनिक आहे, कुठलं खाणं काय आहे. हे खाणं जे आपण खातो त्याचे परिणाम आहेत. गीतेतलं सांगते की आता केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः. अर्जुनच विचारतो भगवंताला की सगळं लोकांना कळतंय तरी हे का पाप करतात, पाप कर्म का करतात. आता केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः. त्याच्यावर भगवंताचं उत्तर आहे कामयेष क्रोधयेष रजोगुण समुद्भवा हा पापमा हा जना महापापमा विद्येन मिह वैर्य. काम आणि क्रोध हे रजोगुण समुद्भव आहेत. रजोगुणातून हे काम आणि क्रोध येतात, ते रजोगुणी खाण्याने येत आहेत. आता आम्ही ठरवायचं आम्ही काय खायचे ते. आम्हाला काम क्रोध नको असेल तर आम्हाला रजोगुणी खाणं बंद करायला लागेल. लक्षात घ्या. थोडंसं खाल्ल्याने फरक नाही पडत. लक्षात घ्या. आपण कुठे गेलो घरच्यांना आवडते करा. लक्षात घ्या. आता काही लोकांना आवडते, आता घरच्यांनाच आवडते करा. खरं आहे. काय करणार त्यांना पण तरी आज करते आपण उद्या हे वरण भात खायचं. म्हणजे कधीतरी ते हळूहळू मिठी सोडवायची आपल्याला. आता ना एवढं करत असाल, आज पण खाऊ उद्या पण खाऊ, आज म्हणजे तुम्हाला कळण्याचं पण फार खटाट नको. बरं एवढं भरपूर करा, भरपूर थोडंच करायचं. म्हणजे ना सगळ्यांना थोडं थोडंच. पूर्वी नव्हतं खरं सांगायचं तर आमच्या वेळची जी परिस्थिती आहे इतकं काही आधी खरं सांगायचं तर श्रीमंती नव्हती. लोकांचं जेवढ्यात तेवढं असलं पण ते खाण खूप छान झालं. याचं कारण ते सगळ्यांना थोडं थोडंसं मिळायचं. एक तर मुलं भरपूर, वडील एकटे मिळवणारे असायचे, मग ते सगळ्यांना थोडं थोडंच. इथलं उदाहरण सांगते मी. योगेशला एवढाच म्हणजे मुरंबा केलं तर एवढाच करायचं, एवढा थोडा मुरंबा. इथे आल्यानंतर तो आई म्हणून मी बघितलं वाटेत मुरंबा, अर्धी वाटी मुरंबा, भाजी म्हणजे ते पण इथे अर्धी वाटी मिळून इथले लोक खाऊन खाऊन इथे शुगर वाढून बसलेली आहे.
द्यावं, कोणतं द्यावी वस्तू, लक्षात घ्या सात्विक वस्तू द्यावं, ती सात्विक करता येईल तेवढं भरपूर द्या. मुलांची काळजी जर करायची असेल तर त्यांना शक्यतो सात्विक आहार द्या. फळं म्हणा, भाज्या म्हणा, किंवा आता भाजी नसेल, भाजी समजा ही आवडत नसेल तर त्याला काहीतरी करा, रेसिपी आहे बघतो कसं काय करायचं, ही कोणती 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 त्यात घाला, हे घाला ते घाला ते द्या. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय आहे की खाणं काय आहे, स्वास्थ्य आपलं कशात आहे. सात्विक खाल्ल्याने मन स्वस्थ राहतं, मन सात्विक. तुम्हाला परमार्थाकडचा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला सात्विक अन्न ग्रहण करायला हवं. सात्विक अन्न ग्रहण करणारा धार्मिक सांगितलेला आहे. रजोगुण खाणारा तो व्यावसायिक आहे. धार्मिक कोण आहे? सात्विक अन्न खाणारा धार्मिक आहे. असं पण माझ्या पदाचं काही नाही लक्षात द्यायचं, कुठे महाभारतात कुठे येते कुठे कुठे नाही. आता आपण थांबूया म्हणजे एकच सांगते आणि थांबते. भक्ती करायची आपल्याला, सगळ्यात सोपी भक्ती आहे. परमेश्वराची भक्ती केली की तुमचं सगळं साध्य होणार आहे. त्यामुळे भक्ती करायची, ती मनापासून करायची. जसं प्रेम तुमचं इथे आहे तसं त्या परमेश्वरावर प्रेम करा, व्याकुळता झाली पाहिजे. भक्ती एक मी जाणते ते सान थोरली नाही, भाव भक्तीचे पाहुणे आम्ही पाहू कोणाची. पत्र पुष्प फलविष केवळ जलविष केवळ भदाव्यास्तव जाण, भाव भक्तीचा मात्र भोगेला असेची मी भगवान. मी फक्त भक्ती जाणतो, तो कुठल्या वर्णाचा आहे काय काय काही मी जाणत नाही. फक्त मी भक्ती जाणतो, परमेश्वरावर माझ्यावर त्याचं प्रेम आहे की नाही एवढंच मी जाणतो. तो मला काय देतो हे मी जाणत नाही. पत्र नको, पुष्प नको, ते काय जल देईल ते मी सगळं आनंदाने घेतो. असं जेव्हा भक्ती होते त्यावेळेला अशी भक्ती घडत घडत तुम्ही प्रपंचात काय सगळे छान करलंय चाललंय, पण तिकडे थोडक्यात शरीर तिकडे आहे, मग इकडे आहे. मग काय स्थिती होते ते सांगते आणि थांबेल. प्रबळ इंद्रिये मनी मिसळते, ती प्रबळ इंद्रिय आहे तर घोडे. प्रबळ इंद्रिये मनी मिसळते, मन एकवटे पवनी. पवनही गगनी मिळे गगन ते आटेची महाशून्य. ऐसा तयाचा नेणू कैसा सहज होय अभ्यास, जाण निश्चय स्वये समाधी शोधत येणे त्यास. ऐकलं? प्रबळ इंद्रिय लक्षात घ्या. जेव्हा आम्ही भक्तीला लागतो ना तेव्हा इकडचं थोडंसं कमी होत जातं. प्रबळ इंद्रिय प्रबळ आहेत, ही पंच ज्ञानेंद्रिय प्रबळ आहेत खूप. हीच वासनेला कारण, हे खावं ते खावं, हे बघावं ते बघावं, हे इथेच अडकावं. प्रबळ इंद्रिय मनी मिसळती, थोडक्यात ती इंद्रिय मनाच्या ताब्यात येतात, मागे असतात. त्याला सुपरती म्हटले. त्याला सुपरती, उपरती म्हणजे ती इंद्रिय मागे वळली मनामध्ये. मन एकवटे पवनी. मन वायू आहे, पण ते मन पण त्याचं मन पण टाकतं आणि ते वायूला मिळतं. मन एकवटे पवनी, पवनही गगनी मिळे. पवन आकाशाला मिळतो, वायू पण आकाशाला मिळतो. पवनही गगनी मिळे गगन ते, गगन पण गेलं. आटेची महाशून्य म्हणजे गगनाच्या पलीकडे काय आहे? ते महाशून्य, शून्य नाही आहे तिथे. सगळं सगळं काय काय आहे ते सगळं तिथूनच आहे, लक्षात घ्या. पवन ही गगनी मिळे गगन ते आटेची महाशून्य. ऐसा तयाचा नेणो कैसा सहज होय अभ्यास. हा अभ्यास आहे मागे हटण्याचा, म्हणजे हा अभ्यास आहे. जसा आपण अकादमीचा अभ्यास करतो तसा हा पण अभ्यास आहे. हळूहळू लक्षात घ्या, इतकं घाई नाही आपल्याला, घाईने करायला हवे काय. म्हणते झडझडून व्हायला निघून भक्तीच्या वाटेला ते आपल्याला ओढून ओढून सांगते, अरे नका ऐकू नका ऐकू, इथे तिकडे वाईकून इकडे नाही, आम्ही काय करत नाही, आम्ही तेच. तर हा अभ्यास
काल मी म्हटलं तसं त्या पंचज्ञानेंना फिल्टर घाला. काय आतमध्ये मी घ्यायचं आहे त्याला फिल्टर घाला. मुलांना काय द्यायचंय खायला हे तुमच्या हातात आहे. ते त्यांना जे चांगलं सात्विक अन्न असेल ते द्या त्यांना. त्याची गोडी लावा त्याला. ते नाही ऐकलं तर थोडं काही कंपल्शन करा, पण ते खाऊ दे त्याला. लक्षात घ्या, पोटात गेल्यानंतर त्याचा परिणाम सात्विकच होणार आहे. त्यांनी काय बघायचंय ते मोबाईलवर किती वेळ आहे, काय पाहतायत, त्यांच्या थोडक्यात त्यांना पण फिल्टर घालायला लावा. त्यांच्या आतमध्ये नको ते जायला नकोय. म्हणजे आपण जसं आपल्याला सांभाळायचंय तसंच मुलांना सांभाळा. ते काय बघतायत, काय खातायत, कोणाच्या संपर्कात आहेत, काय काय ग्रहण करतायत, ते काय ग्रहण करतायत. लक्षात घ्या, हे फार महत्वाचं शब्द आहे. ती मुलं काय ग्रहण करतायत, अभ्यासाचं ग्रहण करतायत की बाकीचं काय ग्रहण करतायत, कुणाचं काय ऐकतायत, तर त्याच्यावर लक्ष ठेवा. आणि आपलं जीवन सुखाने कसं जाईल त्याच्यात म्हटले, माटेच ऐसा तयाचा नेणो कैसा सहज होय अभ्यास, जाण निश्चये स्वये समाधी शोधित येवी त्यास. त्याला समाधीचा प्रयत्नच करावा लागत नाही. समाधी सम आणि धी म्हणजे बुद्धी ज्या समेवर असते, मग सांगितलं ते समेवर बुद्धी येणं ती समाधी आहे. सम झाली स्थिती. मग अशी मी सांगितलं जागरण ते सुशोभ झालं. आणि बघू प्रयत्न करू मला जागृती. आता मला झोप येते 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 नाही, तो क्षण घेता येणार नाही कधी नाही. पण तोच क्षण जर धरता आला तर त्याच्या क्षणामध्ये राहता आलं पाहिजे. म्हणून स्वस्थ राहा. तुम्हाला एक सांगते, जर शांती आणि स्वस्थता हवी असेल, की खटाखट कटकट 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 झाले, मला जर डोकं दुखायला लागलंय, माझं बरं नाही तर स्वस्थ बसा. कोणताही विचार करू नका. जेव्हा घरामध्ये कटकट कटकट आणि काहीतरी झालं असेल ना, तर एखादी खोली बंद करून घ्या, आतमध्ये जाऊन बसा. 2 मिनिटं 5 मिनिटं स्वस्थ बसा. ते सगळे विषय त्या क्षणी बंद करा. तर तुम्हाला मनाची शांती नाही तर ते चित्त अतिशय ढवळलं जातं. मग आणि प्रॉब्लेम होतो. तर त्याला हे साधन आहे, म्हणजे त्याला उपाय आहे. भक्ती हा उपाय नाही, भक्तीच्या उपायातून हे येतो. 1 सेकंद स्वस्थ बसा, काही विचार करू नका. ध्यानाची अवस्था तीच आहे. अभेद दर्शनम ज्ञानम ध्यानम निर्विषय मना स्नानम मनोमल त्याग शौचम इंद्रिय निग्रह. अभेद दर्शन तोगे तोची तो राम सर्वत्र पाय, कदा ओळखी माझी तुझे दिसेना. हे ज्ञानाची अवस्था आहे. सर्वम ब्रह्ममय. तुम्ही म्हणता रोज पण सर्वम ब्रह्ममय म्हणजे ते दिसलं पाहिजे ना. सगळीकडे ब्रह्म आहे. मुक्ताबाईंचा एक छान अभंग आहे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. मला ते पूर्ण आठवत नाहीये. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, आहे तिथे ब्रह्मच. आपण अलंकार पाहतो, काय छान बांगड्या आहेत, काय हे आहे, काय गळ्यातलं आहे. आपलं तिकडे लक्ष नकोच जायला. त्या सोन्याच्या काय अलंकारात नकोच, सोन्याकडे लक्ष ठेवा. असं नाही म्हणत, म्हणजे वरच्याकडे लक्ष नकोय, त्याच्या मूळ काय आहे त्याच्याकडे लक्ष ठेवा. हा देहाकडे लक्ष किती आमचं काय. रूप लावण्य अभ्यासिका नाहीये, सहज गुणाशी नचले उपाय, काहीतरी धरावे सोय आगांतुक गुणाची. हे रूप लावण्य नाही आणता येणार. काय सगळं तिथे करा, फेशियल करा, मला ते काही माहिती नाही. म्हणजे किती काय कर, काय त्याला सजवलंय, काय करतोय. अरे त्यात आतमध्ये बसले त्याला बघा ना. देह धरण्यास चुकले एवढे मोठे. ते ब्रह्म आतमध्ये आहे, आतमध्ये नाही आहे, ते सगळीकडे आहे.
मूळच मुळी ब्रह्म आहे. पण आम्हाला दिसत नाही काय, आम्हाला सगळं हे असं तसं सगळं दिसतं. आम्हाला ब्रह्म पाहण्याची ती येत नाही, आपल्या उशीर होतोय. पण तरी एक सांगते अजून, आपण लक्षात घ्या, वडाची पानं आहेत, आपण पान पाहतो बरोबर. आपली दृष्टी काय आहे की ते अशा आकाराचं आहे, त्याला एक डेट आहे एवढीच. तो बॉटनीचा स्टुडंट असेल तर तो काय होईल, त्याच्या आतमध्ये रेषा आहे, त्याच्या आतमध्ये पाहिजे आहे, त्याच्या आतमध्ये पाहिजे आहे, त्याच्या आतमध्ये त्याच्यातले बुडबुडे आहेत, त्याच्या आतमध्ये काय झालं माहीत डोळे नाही त्याची कुठे गेली दृष्टी, त्या वडाच्या पानाच्या त्या चिरांमध्ये गेली आतमध्ये. आणि जर तुम्ही मायक्रोस्कोप खाली जर ते पान पाहिलं तर तुम्हाला ते लक्षात येईल. ते सुकलेलं पान कधी बघितलंय का तुम्ही? सगळ्या रेषा 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 ते आम्हाला असं वरचं वडाचं पान पाहून नाही दिसणार. ते तुम्हाला सगळं सगळं गेलं, त्याचं वरचं गेलं की दिसतं. वरचं गेलं की बांधली आहे तो गाठोडी, जो कोणी विचारे सोडी, विचार पाहता ही गाठोडी आढळेना. ते अक्षर नाही, लक्षात घ्या. ते आता वडाचं पानाचं उदाहरण दिलं मी. त्या पान असताना तुम्हाला अक्षर काय येत आहे का? पान असताना आतमध्ये लक्षात घ्या, त्याच्या आतमध्ये बरं ते गर्भगृहाचं सगळं अन्न, झाडाचं जे अन्न आहे ते त्या पानाचं होत आहे. सायन्स आहे सगळं. ते सगळं सूर्यप्रकाश, त्याच्यात ते काय असतं, क्लोरोफिल असतं, ते सगळं असतं. आणि त्याच्यातून ते सूर्यप्रकाश ग्रहण करतो, त्याचं अन्न. मी तिथे हे चालू आहे, काय म्हणतात ते खटाटून चालू आहे. थोडक्यात ते अन्न बनवणे, जसं आपण किचनमध्ये बनवतो तसं ते अन्न बनवणं चालू आहे. इतका खटाटून त्या पकडायचं पाण्यात आतमध्ये. आम्ही फक्त पाण्याच बघतो, आम्हाला दिसतं ते. थोडक्यात आम्हाला जे दिसत आहे ते सगळं माया आहे, नुसतं दिसतंय ते नाही. जे जे मनास असतंय ते पण मायेचं स्वरूप आहे. जे मनाला म्हणजे डोळ्यांना दिसतं आणि मनाला भासतं ते सगळं मायेचं स्वरूप आहे. आणि ब्रह्म त्या पलीकडे आहे. आम्ही सर्व ब्रह्ममय म्हणायला पाहिजे, कारण आम्हाला त्याची आठवण सतत राहिली पाहिजे त्या परमेश्वराची. तो परमात्मा आहे जो इथे आहे, या देहामध्ये नखशिकांत व्यापून आहे. वत्स हे भेंडोळं काय महत्वाचं नाही. ती आठवण आपण ठेवायला हवी. तर आपला हा प्रवास सुखकर आहे. म्हणजे प्रपंचात राहून आपल्याला परमार्थ साधायचा असेल तर थोडं थोडं द्या, म्हणजे थोडीशी भक्ती करा, थोडंसं इकडचं प्रेम होते, थोडं इकडे करा, थोडं थोडं करा, पण ते करा. एक वेळ थोडासा तरी, 5 मिनिटं तरी, 10 मिनिटं तरी असं 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 करत इकडे यायचंय आपल्याला. जीवनात दुःख नको असेल आणि सुख हवं असेल तर आपल्याला हे करायला हवंय, काहीतरी द्यायला हवंय, त्याशिवाय मिळणार नाही. बऱ्याच गोष्टी आपण कितीतरी सॅक्रिफाईस करतो संसारात, तर सगळीच. म्हणून ती संसार सुखाची, ती विश्वप्रयोगशाळा सुखाचीच आहे, कारण इतक्या गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात. आणि जो सॅक्रिफाईस करतो ना तो सुख सोडून देतो. चला ते नको, नाही मिळालं, ते नाही मिळालं. थोडक्यात आपलं जीवन कशासाठी आहे? जगी होईजे दंडे या रामनामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी भक्ती आहे. उदासीन हे वृत्ती जीवी धरावी, अति आदरे सर्व सेवा करावी, सदा प्रीती लागो तुझे गुण गाता, रघुनायका मागणे सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कार्य माझा घडावा, उपेक्षित नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे केशवा, उपासनेला दृढता रवावे, भूदेव संतास सर्वांभावे, सत्कर्म योगे वैभाग व्हावे, सर्वामुखी मंगल व्हावे. थांबूया. समर्थांच्या ठिकाणी तुम्ही आलात.